एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथ पूर्व भागातील श्री सोमेश्वर रहिवासी संघ आयोजित सालाबाद प्रमाणे याही वर्षी मागील 25 वर्षापासून अखंडित सुरू असलेल्या महाशिवरात्री उत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहात सुरू आहे। 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवात हरिनाम कीर्तन, भजन तसेच मोठ्या प्रमाणात अन्नदान व शेवटच्या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते, असे श्री सोमेश्वर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुरेश जाधव, सेक्रेटरी अशोक भोसले, उत्सव समिती उपाध्यक्ष प्रशांत उतेकर यांनी सांगितले। श्री सोमेश्वर रहिवासी भजन मंडळ व वारकरी संप्रदाय माऊली भजन मंडळ तसेच अंबरनाथ पूर्वेतील समस्त ग्रामस्थ मंडळाचे मोलाचे सहकार्य मिळत आहे। आता आमचा 25वा वर्धापन दिवस आहे। आम्ही सप्ताह चालू केला। या छोटासा मंदिर आमच्या वसाहतमध्ये सोमेश्वर रहिवासी वसाहत या बांधल्यानंतर आम्ही विचार केला की इथं आपल्याला एक छोटंसं मंदिर पाहिजे, म्हणून आम्ही मंदिर बांधायचा विचार केला। माझे मित्र पिंकी आणि प्रकाश शिर्के असे व मी आम्ही तिघांनी मिळून पहिले ह्या मूर्तीचा स्थापना केली। आम्ही सुरुवातीला मूर्ती वाळूची बनवली, नंतर आम्हाला एक छोटीशी एक बाजूला आहे ती बांधकामामध्ये भेटली। नंतर आम्ही पिंड आणली आणि छोटंसं मंदिर बांधलं। नंतर त्याच्यानंतर दुसरा मोठा बांधला। आता हे खूप भव्य मंदिर बांधलंय। तेव्हापासून आम्ही सप्ताह ठेवला। आज 25 वर्ष झाली। आमचे सर्व रहिवासी या मंडळामध्ये सर्व मिळून काम करतात, सर्व कामं करतात। सर्व भाविक खूप लांबून येतात आणि खूप त्यांची श्रद्धा आहे। इथं सकाळी तुम्ही याला तर 5:30 वाजल्यापासून इथं सुरुवात होते, रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची गर्दी असते। शनिवार इथं बजरंगबलीचं मंदिर आहे, शनीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर असल्यामुळं लोकांची गर्दी सतत चालू असते। आणि आमचे सोमेश्वर मंदिराची खूप प्रसिद्धी आहे आणि लोकांना खूप याचं श्रद्धास्थान आहे। इथे येऊन लोकांना खूप शांती मिळते। सामाजिक आम्ही रक्तदान हे किंवा चेस्टमॅन्स किंवा आरोग्य असे कार्यक्रम आम्ही घेत असतो। आम्ही आता रहिवासी वसाहत हे रजिस्ट्रेशन केलंय। आता आम्ही ह्याच्यामध्ये सर्व कार्यक्रम आम्ही घेणार। महिलांसाठी, मुलांसाठी, अपंगांसाठी असे कार्यक्रम घ्यायचा आम्ही सर्वांनी ठरवलं आहे। भाविकांना तेच संदेश आहे की बाबा ते इथं मंदिरामध्ये येऊन कीर्तनाद्वारे ऐकून त्यांचे चांगले विचार घेऊन त्यांना, त्यांच्या मुलांना, लेडीज यांना किंवा मुलींना त्यांच्यामध्ये चांगले संस्कार मिळवू, हेच आमच्या शुभेच्छा। आज दादाने सांगितल्याप्रमाणे छोटंसं एक मंदिर होतं, एवढंसं रूप होतं। आज त्याचा वटवृक्ष झालाय। तो फक्त आमच्या अध्यक्ष जी सुरेश जाधव यांच्या सहकार्याने झालाय। त्यांना साथ देणारे आम्ही रहिवासी आणि एकजुटीने आम्ही त्यांना साथ देतो, एकजुटीने आम्ही नंतर काम करतो। ते जे आज्ञा देतात ते आम्ही पालन करतो। असे अध्यक्ष आमचे चांगले आहेत आणि असं त्यांच्या आम्ही हाताखाली काम करणार हे आम्ही तुम्हाला सांगतोय। सोमेश्वर भगवानचा एवढा आशीर्वाद आहे, एवढ्या लोकांना इथे प्रचिती आलेली आहे। आणि महाशिवरात्रीला पण इथे हजारो भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येत असतात। खूप प्रचंड गर्दी असते। तर माझं सर्व अंबरनाथकरांना हेच आव्हान आहे की या सप्त्याचा, महाशिवरात्रीचा सर्वांनी येऊन इथे लाभ घ्यावा। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।